ब्लू पॅन्थर सांगतो तो इतिहास, आजच्या दिवशी जे घडले खास. इतिहास हा सहसा एकेका दिवसाने लिहिला जातो, पण कधी कधी एकाच तारखेच्या कुशीत दोन थप करणाऱ्या कथा दडलेल्या असतात. एप्रिल 29 हा असाच एक दिवस आहे, अशी तारीख जिने 1947 मध्ये भारताचे कायदे बदलले आणि 1933 मध्ये भारताच्या प्राचीन आत्म्याचा गौरव केला. आज आपण लेखणी आणि शांती या दोन महाशक्तींच्या विजयाचे साक्षीदार होत आहोत. एप्रिल 1947 एका नव्या राष्ट्राचा जन्म होत होता. पण खऱ्या अर्थाने स्वतंत्र होण्यासाठी भारताला त्याच्या शतकानुशतके जुन्या आणि अदृश्य असलेल्या गुलामीच्या बेड्या तोडणे आवश्यक होते. आज आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे एका महामानवाच्या लेखणीने त्या बेड्या कायमच्या तोडण्यासाठी एका घावा सारखे काम केले. बाबासाहेब आंबेडकर विधानसभेत केवळ एक कायदेतज्ज्ञ म्हणून आले नव्हते, तर ते अशा करोडो बांधवांचा आवाज बनून आले होते, ज्यांना शतकानुशतके मुके करण्यात आले होते. विधानसभेत मूलभूत अधिकारांच्या अंतरिम अहवालावर चर्चा सुरू होती. कलम 11 पटलावर होते. हे तेच कलम होते जे इतिहास बदलणार होते. एप्रिल 29 रोजी संपूर्ण विधानसभेने एका सुरात प्रचंड गर्जना करत होय आये असे म्हटले. अस्पृश्यता अधिकृतपणे नष्ट करण्यात आली. हा असा विजय होता ज्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या तारुण्यापासून लढा दिला होता. आपल्या घरातील प्रकाशापासून ते आपल्या कायद्यातील प्रतिष्ठेपर्यंत 1947 मधील आजच्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्यामुळेच आज प्रत्येक मूल स्वप्न पाहू शकते, शिकू शकते आणि नेतृत्व करू शकते. त्यांचा वारसा केवळ पुस्तकांमध्ये नाही, तर तो आपल्या स्वातंत्र्यात जिवंत आहे.